तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। तर आज आपल्याला बनवायचं आहे कांद्याच्या पातीचं पिठलं। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर कांद्याच्या पातीचं पिठलं बनवण्यासाठी इथं पात घेतलेली आहे मी आणि ह्या 2 गड्डे आहेत। त्यानंतर एक कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर आहे, हिरवी मिरची आहे आणि लसूण आहे। सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, पात धुवून घ्यायची आहे आणि नंतर कट करून घ्यायची आहे। त्यानंतर याची जाडसर पेस्ट करून घ्यायची आहे। तर मी कांद्याची पात कट करून घेते आणि याची पेस्ट करून घेते। तर पात कट करून झालेली आहे आणि आपलं वाटणही रेडी झालेलं आहे। तर गॅसवर कढई ठेवलेली आहे गरम होण्यासाठी। यामध्ये घालायचं आहे आपल्याला तेल। तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही घालू शकता। तर तेल आपलं छान गरम झालेलं आहे। यामध्ये आपल्याला घालायची मोहरी, जिरे घालायचे आपल्याला, हिंग घालायचा आहे। त्यानंतर कांदा आणि कढीपत्ता घालायचा आहे आपल्याला आणि छान कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे ब्राऊन होईपर्यंत। कांदा छान ब्राऊन झालेला आहे। आता यामध्ये घालायची आपल्याला हळद, यामध्ये घालायचं आपल्याला वाटण घातल्यानंतर आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। परतून घेऊया आपण। तर वाटण आपलं छान परतून झालेलं आहे। यामध्ये घालायची आता आपल्याला पात। तर पात घालूया आपण यामध्ये। तर पात घालून घेतलेली आहे। आता आपण छान परतून घेऊया। पात आपल्याला कमी द्यायची आहे आणि कमी झाल्यानंतर यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे। जास्त वेळ लागत नाही कमी व्हायला, पात अगदी 1-2 मिनिट लागेल। तर पात आपली बऱ्यापैकी कमी झालेली आहे। बघू शकता तुम्ही, पहिले किती जास्त होती, आता किती कमी झालेली आहे। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे मीठ। तर चवीनुसार आपण मीठ घालूया यामध्ये। तर इथे चवीनुसार मीठ घालत आहे मी। आता मीठ घातल्यानंतर आपल्याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि हवं तेवढं आपल्याला यामध्ये बेसन पीठ टाकायचं आहे। एकदा जास्त घालायचं नाही आपल्याला, जेवढं बसेल तेवढंच घालायचं आहे। तर यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे बेसन। तर बेसन पीठ घालूया आपण। 5 ते 6 चमच घालणार आहे मी बेसन पीठ। तुम्हाला जेवढं आवडतं तेवढं तुम्ही घालू शकता। बस 5 ते 6 चमच घातलेली आहे। आता आपल्याला छान हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपण हे मिक्स करून घेऊया आणि कमी गॅसवरच आपल्याला हे बेसन होऊ द्यायचं आहे। खूप छान लागतं। तर परत 1 चमचा बेसन पीठ घालत आहे मी आणि व्यवस्थित छान हे मिक्स करून घेणार आहे परत। तर मिक्स करून घेते। बेसन आपलं छान मिक्स करून झालेलं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, यावर झाकण ठेवायचं आहे 7 ते 8 मिनिटासाठी आणि मध्ये मध्ये आपल्याला चेक करायचं आहे। तर आता आपण एकदा झाकण काढून चेक करूया। 4 मिनिट झालेले आहेत आणि यामधलं पूर्ण पाणी आटलेलं आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, आता थोडंसं पाणी घालायचं आहे। हे मिक्सरच्या भांड्यामधलंच पाणी घालत आहे, अगदी थोडंसं घालत आहे आणि एकदा छान हे मिक्स करून घेऊया आणि परत आपण 4 ते 5 मिनिटं कमी गॅसवर आपल्याला हे बेसन शिजून घ्यायचं आहे। तरी छान फिरून घेते मी एकदा। तर 4 ते 5 मिनिटानंतर आपण बघणार आहोत। तर 5 मिनिटं झालेली आहेत। आता आपण झाकण काढून चेक करूया। तर मध्ये मध्ये मी चेक केलेलं होतं, तसंच ठेवायचं नाही आपल्याला 5 मिनिटभर, कारण की बेसन ते खाली डागतं, त्यामुळे चेक करत राहायचं। तर बघू शकता इथे जास्त बेसन लागलेलं नाही आहे, नाहीतर बेसन खूप खाली चिटकतं म्हणजे कढईला, मग त्यामुळे मध्ये मध्ये आपल्याला फिरवत राहायचं आहे। तर आता आपल्याला गॅसची फ्लेम करायची आहे बंद। तर कसं वाटलं तुम्हाला कांद्याच्या पातीचं पिठलं, तर नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।